तुझ्यासारखं रिकामं टेकडं नाही आम्ही. अरे बापरे. आज सुद्धा आम्ही चालू ठेवलंय. आज ऑफिस लावलंय, याचा अर्थ काय? जाऊ दे ना आता. माझ्या वैयक्तिक जीवनात बोलायचा अधिकार नाही तुम्हाला. अरे पण तुम्ही मागासवर्गीय असताना असं माझ्या संग वागताय, तुम्हाला पटतंय का नाही? बोलायचा अधिकार नाही तुम्हाला पटतंय का नाही? लाज तरी वाटतं का नाही? मला कधीतरी बोला की ह्यांचा स्टाफ कमी हाय काय हाय, तुम्हाला तेवढं पैसे पडले का कधी? ठेव बोट खाली तुझा. अधिकार आठ माणसं बोलते ते सण आणि मी एकटी बोलते. तुला लाजा वाटायला नको का हो सांगा मला? तुला लाज वाटते ना त्याच्यानं? असली तर आम्हाला माझ्या कुठं कुठं एखाद्या मागासवर्गीय लेडीजला छळताय अधिकाऱ्याला. फोन पोलीस तुझ्यासारखी रिकमेंड कडे नाहीये मी. आम्ही तर पोलीस कुठं आहे? कंप्लेंट करायला आणि हे करायला. तुम्हाला उद्योगाशी जाण असतील काय म्हणून इकडे तिकडे फिरत असायला दिवसभर. जयंत्या करायची हो. तू जा रे, तुझ्या घरात करून दाखव आधी. घरामध्ये जा. केल्यानंतर इथं दारात आलं अरे तुमच्या मग त्या शिवाजी महाराजांच्याकडे स्वराज्याची कन्सेप्ट आहे ना, त्यांची कन्सेप्ट घरापर्यंत राबव. गोरगरिबापर्यंत. तुला शासकीय घरात सापडतात का? पैसे घ्यायला मापायला. फोन घेते पैसे हा? कशाला काय आलाय ते आम्हाला काय कळत नाही. तेव्हा दबाव टाकता एखाद्या लेडीजवर. कोण देतो आम्ही घेतो. कुणी ना तुम्हाला सांगितलं? तू सर्व बाजूला हो पाठीमागा. कुणी सांगितलं रे आज ऑफिस मध्ये यायला? कोण माझं मी ऑफिसात काम आहे म्हणून चालू ठेवलं. तुम्हाला बंद ठेवायची अधिकार आहे ना. मग तुम्हाला कुणी सांगितलं आत यायला? तुमचं काही काम आहे का आज माझ्या इथं ऑफिस मध्ये? काढून आता जाग आली का तुम्ही? आम्ही सांगितलं तुम्हाला 49ला जाग आली प्रशासकीय कर्मचाऱ्यांना शिवरायांची जयंती निमित्त. ती पण जनतेने येऊन प्रात्यक्षिक केल्यावर आम्ही सांगितलं तुम्ही शिवजयंती साजरा करताय. घेतली साहेबांचा चेहरा मॅडमचा घेतला. नमस्कार, माझं नाव संस्कार गणेश नरोटे. आज आम्ही जिल्हा कौशल्य केंद्र इथे आलो होतो. गुड्डूभैया शिंदे यांचा फोन आला की आज 19 फेब्रुवारी महाराजांची जयंती आहे. इथं कार्यालयात, शासकीय कार्यालयात महाराजांची जयंती साजरी केली नाही म्हणून आम्ही विचारायला आलतो. इथं अधिकारी देखील जागेवर नव्हते व कायच ठिकठिकाण्यावर नव्हतं. कर्मचारी पण नव्हते. आम्ही ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस फोटो काढले आणि हार गपचूप चोरून आणले आणि जयंती साजरा करे. आणि ज्यावेळेस आम्ही खंदारे मॅडम यांना विचारण्यास गेलो तर खंदारे मॅडमांनी अक्षरशः ढकलून आम्हाला बाहेर काढलंय. व्हिडिओत प्रेस, तुमच्याकडे पण व्हिडिओ, आमच्याकडे पण व्हिडिओ. आणि ज्यावेळेस आम्ही विचारणा करत होतो मॅडमला, तुम्ही असं का करताय हे ते, तर त्यावेळेस मॅडम म्हणतात मी काय का करेन, माझं तुम्ही मालक नाही. आम्ही तुमचे मालक नाही, पण जनता तुमची मालक आहे, लक्षात ठेवा काय. आणि मॅडमचे एक शब्द असे होते की अक्षरशः मॅडमांनी भावनेच्या भरात शिव्या देखील दिलेत. आणि आम्ही मागासवर्गीय आहे, तुम्हाला काय करायचंय करा, जातीवाचक भडकाऊ बोललेत मॅडम. आता तुमच्याकडे व्हिडिओ येईल तेच तुम्हाला समजून जाईल मॅडमची काय होतं विचार, काय बोलण्याचा. काय साधं प्रश्न होता की मॅडम तुम्ही शिवजयंती का साजरी केला नाही, तर मॅडमांना पण देखील बोलता आला असता आम्ही चुकलो, करू शिवजयंती साजरी. पण मॅडम तसं घेतले नाहीत, बोलले नाहीत. मॅडमांनी डायरेक्ट ढकलायला चालू केले, धक्काबुक्की, शिवीगाळ चालू केले. टवाळखोरांनो जावा इथून. तुम्ही कोण मॅडम आम्हाला आठवणार आहेत? टवाळखोर आहे का कोण आहे? तुम्ही आमचे मालक आहेत का? आता पुढची भूमिका आम्ही जिल्हाधिकारी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करणार आहे. जर कारवाई नाही झाल्यास 1 मार्चला उपोषणास आम्ही बसणार आहे. जय भीम शिवराय. मी रविराज किशोर गायकवाड इथे घटनास्थळी आले असताना जिल्हा कौशल्य विकास उद्योजक मार्ग केंद्र ते आले असताना सगळे समाजकार्यकर्ते वगैरे आले होते. त्या ठिकाणी मी आले असताना खंदारे मॅडम जयंती शासनाचा नियम म्हणजे असं JR असा आहे की 7 ते 8 वाजताच जयंती करायचा. तसं न करता ह्यांनी आम्ही
इथं ऑफिसमध्ये आल्या असता 2 वाजता 2:30 वाजता त्यांनी जयंती करतात. ते आमच्याकडं सगळं रेकॉर्डिंग वगैरे आहे. आणि आम्ही आले असता तुम्हाला काय करायचं आहे जावा रे टवळ्यानो, हे करा, मी पण मागासवर्गीय आहे, तुम्हाला काय करायचं आहे करा, मी काय करते तुम्हाला बघायचंय का बघा, असं आम्हाला करून हाताला म्हणजे असं आम्हाला त्यांच्या स्वतःच्या हाताने आहे ना आम्हाला असं म्हणजे असं ढकलता म्हणजे असं ढकलत केलेत. माझ्या ऑफिसमध्ये काय करता, हे करता, तुम्हाला कोण अधिकार दिले शासकीय ऑफिसमध्ये याचा? शासकीय ऑफिसमध्ये तुम्ही जयंती न करता 7 ते 8 वाजताचा JR आहे जयंती करायचा, तर तुम्ही नाही जयंती करता 2 वाजता करताय. तुम्ही महाराजांचा फोटो तुमच्या ऑफिसमध्ये महाराजांचा फोटो नाही किंवा बाबासाहेबांचा फोटो नाही किंवा इतर महापुरुषांचा फोटो देखील तुमच्या ऑफिसमध्ये अजिबात नाही. आणि तुम्ही आम्ही विचारायला आले असताना तुम्ही आहे ना ती कुठले फोटो काढताय, असं ती धूळ बसलेले फोटो काढताय, ते धूळ बसलेले ती धूळ काढताय आणि हार घालताय. तुम्हाला अधिकार कोण दिला असला? JRच्या नियमाने तुम्ही अधिकारी असला तर आम्हाला काय नाही. काय म्हणलं मॅडमचा एकच शब्द होता की जावा रे टवाळ्यानो, तुम्हाला काय कामधंदा आहे का नाही? हा, मी मागासवर्गीय, तुम्हाला काय करायचंय हा करा, मी तुम्हाला काय करायचंय करते. जिल्हाधिकाऱ्याचा तुम्हाला नंबर पाहिजे का? जिल्हाधिकाऱ्याला बोलवा किंवा CP. आम्ही देखील ते बोललो मॅडम तसं करू नका तुम्ही, आम्ही मानसिक त्रास देतोय, आम्ही मानसिक त्रास कुणाला देत नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीमध्येच त्यांना विचारायला आलतो आणि त्यांनी आम्हाला टवाळ्या ही ती शब्द करून आम्हाला हाताला करून बाहेर काढले किंवा आम्ही त्यांच्या घरामध्ये गेलो नव्हतो किंवा शासकीय ऑफिस मध्येच आहे आम्ही, तुम्ही का बरं जयंती केला नाहीत एवढंच विचारलं असताना त्यांनी आम्हाला टावाळ्या वगैरे करून. तुमची मागणी काय? आमची मागणी आता एकच आहे, ह्यानी आम्हाला जे बोलले ना टावळ्यानं जावा, तुम्हाला काय करायचंय करा, जिल्हाधिकाऱ्याचा नंबर देऊ का, ते तसं बोलले असताना ह्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. अन्यथा नाही झाली मी आमरण उपोषण घेणार आहे. येत्या 1 तारखेला 1 मार्चला घेणार आहे. एवढीच माझी मागणी. जय शिवराय, जय भीम. मी सकाळी मला एक मित्राचा फोन आला की जिल्हा कौशल्य विकास उद्योग समूह मार्ग केंद्र इथे शिवरायांची जयंती साजरी न झाल्या असा मला फोन आला. मी या ठिकाणी ऑफिसला आलो. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे आणि हा जन्मोत्सव प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये करणे हा शासकीय आदेश आहे आणि तो या ऑफिसमध्ये झालेला नाही. आणि मी या घटनास्थळी आल्यावर मला कुठेही शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसली नाही, का नाही. मग मी या ठिकाणी आल्यावर कर्मचारी उठून जागे झाले. मग त्यांनी शिवाजी महाराजांचा फोटो काढला, गपचूप ऑफिसचं कुलूप लावून गेटला आज चोरून शिवजयंती साजरा केली आणि आम्हाला धक्काबुक्की करून बाहेर काढलं. तरी माझी एकच विनंती आहे की या मॅडमवर कठोर कारवाई व्हावं ही जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे. एवढंच. कारवाई झाली नाही पुढची भूमिका काय असणार? कारवाई जर झाली नसेल तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथे आंदोलन करणार आहे. तुम्ही विचारायला गेल्यानंतर काय हावभाव होते, काय मॅडमला मी विचारायला गेलो तुम्ही शिवजयंती का साजरी केली नाही, तर मॅडम आम्हाला ऑफिसच्या बाहेर धक्काबुक्की करून बाहेर काढले. तुम्ही टवाळ पोर आहे, तुम्हाला काम नाही, धंदा नाही, तुम्हाला काय काम नाही, मी ठरवणार मी काय करायचं काय नाही, तुम्ही माझ्या ऑफिसमध्येच का आलात. मॅडम प्रत्येक गोष्ट ओढून दिली, आम्हाला स्वीकारलेच नाहीत आमची भूमिका, विरोध केले आम्हाला. नमस्कार, मी संगीता चंद्रकांत खंदारे, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर. आज 19 फेब्रुवारी शासकीय नियमानुसार शिवाजी महाराज जे आदरणीय आपले आहेत त्यांची सकाळी 8 वाजता माझ्या केबिन मध्ये जयंती साजरी करण्यात आली आहे. धन्यवाद.